Good morning, student. Today we will learn the vertical communication. Last lecture मध्ये आपण काय पाहिलं होतं? टाइप्स ऑफ विंडोज हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. Today now I will start the vertical communication. Types and purpose of vertical communication. नंतर नेक्स्ट आहे मीनिंग ऑफ टर्म्स यूज्ड इन स्टेअरकेस. व्हर्टिकल कम्युनिकेशनमध्ये मेन पार्ट कोणता येतो? स्टेअरकेस येतात बिल्डिंगमधल्या. त्याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म्स यूज केल्या जातात. त्यानंतर रिक्वायरमेंट्स ऑफ गुड स्टेअरची रिक्वायरमेंट्स. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ स्टेअर्सचे क्लासिफिकेशन जे आहे ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट वी विल सी द ट्री डायग्राम. ह्या ट्री डायग्राममध्ये काय दिसते बघा? बिल्डिंग. त्याच्यामध्ये कोणता पार्ट बघणार आहे आपण? व्हर्टिकल कम्युनिकेशन. व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे काय? वन फ्लोअर टू अनदर फ्लोअरला पर्सनला असेंट आणि डिसेंट करण्यासाठी जे मीडिया आपण यूज करतो त्याला काय म्हणायचं? व्हर्टिकल कम्युनिकेशन. व्हर्टिकल सर्क्युलेशनचं डेफिनेशन काय असू शकतं? व्हर्टिकल सर्क्युलेशन इज प्रोव्हाइडेड टू अफोर्ड द मेन्स ऑफ असेंट अँड डिसेंट बिटवीन व्हेरियस फ्लोअर्स ऑफ बिल्डिंग. एका फ्लोअरहून दुसऱ्या फ्लोअरला जाण्यासाठी आपण जो वे यूज करतो, म्हणजे आपण काय यूज करतो? स्टेअरकेस यूज करतो. त्यालाच काय म्हणायचं? व्हर्टिकल कम्युनिकेशन ऑर व्हर्टिकल सर्क्युलेशन ऑफ बिल्डिंग. एक सर्क्युलेशन ऑफ बिल्डिंग फ्रॉम वन फ्लोअर टू अनदर फ्लोअर इज नोन ॲज व्हर्टिकल कम्युनिकेशन. व्हर्टिकल कम्युनिकेशनमध्ये 4 पार्ट्स येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे स्टेअर्स, सेकंड एस्कॅलेटर्स, एलिव्हेटर्स आणि रॅम्प्स. स्टेअरमध्ये बघा, स्टेअरचे क्लासिफिकेशन्स आहेत ते आहेत शेपवरून आणि मटेरियल्सवरून. शेपवरून बघा, फर्स्ट आहे स्ट्रेट स्टेअर, डॉग लेग्ड स्टेअर, ओपन वेल स्टेअर, स्पायरल स्टेअर, क्वार्टर टर्न स्टेअर, बायफोरिकेटेड स्टेअर, 3/4 टर्न स्टेअर, हाफ क्वार्टर टर्न स्टेअर. आणि मटेरियलवरून आहे म्हणजे जे मटेरियल यूज करता तुम्ही कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्याच्यावरून त्याचे टाईप्स काही पडतात बघा. स्टोन स्टेअर आहे, ब्रिक स्टेअर आहे, वुडन स्टेअर आहे, मेटल स्टेअर आहे आणि RCC स्टेअर. हे त्याचे मटेरियलवरून टाईप्स पडतात. शेपवरून जे आहेत ते आहेत स्ट्रेट आहे, डॉग लेग, ओपन वेल, स्पायरल, क्वार्टर टर्न, बायफोरिकेटेड, 3/4 आणि हाफ टर्न. हे आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. त्याच्या डायग्राम्स वगैरे एक्सप्लेनेशन हे आपण बघणार आहोत. फर्स्ट बघा, त्याच्यामध्ये स्टेअर आहेत पण त्याचे जे टेक्निकल टर्म्स यूज केले जातात ते आपल्याला फर्स्ट बघावं लागेल. लिस्ट ऑफ टेक्निकल टर्म्स. डेफिनेशन स्टेअरचं बघा, ए स्टेअर इज ए सेट ऑफ स्टेप कनेक्टिंग फ्रॉम वन फ्लोअर टू अनदर फ्लोअर. एका फ्लोअरपासून दुसऱ्या फ्लोअरला ज्या स्टेप कनेक्ट केल्या जातात कशासाठी? कम्युनिकेशन, व्हर्टिकल कम्युनिकेशन फ्रॉम वन फ्लोअर टू अनदर फ्लोअर. एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरला जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी कशाची रिक्वायरमेंट असते? स्टेअरकेसची. ह्या ज्या दिसतात डायग्राममध्ये त्याला काय म्हणायचं? स्टेअरकेस. टेक्निकल लिस्ट ऑफ टेक्निकल टर्म्स इन स्टेअरकेस. स्टेअरकेसमध्ये कोणकोणत्या टेक्निकल स्टेअर यूज केल्या जातात? जसं आपण विंडो आणि डोअरचे जे कंपोनंट पार्ट्स बघितले त्याच्यामध्ये हँडरेल असेल, हॉर्न, रेल, ते जे पार्ट्स बघितले तसं स्टेअरमध्ये कंपोनंट पार्ट्स आहेत किंवा टेक्निकल टर्म्स यूज केले आहेत ते बघणार आहोत. फर्स्ट आहे स्टेअर आहे, त्याच्यानंतर सेकंड स्टेअरकेस. स्टेअर म्हणजे पायऱ्या, स्टेअरकेस म्हणजे होल जे स्ट्रक्चर आहे त्याला स्टेअरकेस म्हणायचं. त्याच्यानंतर स्टेप्स आहेत, वाइंडर, ट्रेड, रायझर, गोईंग, लँडिंग, हेडरूम, नोझिंग, सोफिट, वेस्लॅब, बलुस्ट्रेड, स्कोटिया, हँडरेल, नेवल पोस्ट आणि रन. हे जे 17 पार्ट्स आहेत टेक्निकल टर्म्स ज्या आहेत त्या स्टेअर केसमध्ये यूज केल्या जातात. नेक्स्ट बघा, 1 बाय 1 त्याचं डेफिनेशन. स्टेअरकेस, द रूम ऑर एन्क्लोजर ऑफ द बिल्डिंग इन विच द स्टेअर इज लोकेटेड इज नोन ॲज स्टेअरकेस. हा जो एरिया आहे पूर्ण त्याला काय म्हणलेला आहे? स्टेअरकेस. इथून तिथून होल जो पार्ट येतो ज्या रूममध्ये स्टेअरकेसची छोटी रूम असते त्याला टोपी म्हणतात बघा, त्याला काय म्हणायचं? स्टेअरकेस. नेक्स्ट आहे राईज. इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द 2 कॉन्सिक्युटिव्ह स्टेप. द व्हर्टिकल पोर्शन ऑफ द स्टेप इज कॉल्ड ॲज राईज. राईज म्हणजे बघा इथं दिसते बघा, हा जो पार्ट काढलेला आहे ही एक पायरी आहे. जो व्हर्टिकल पार्ट असतो पायरीमधला इथं बघा दिसतंय तुम्हाला, राईज म्हणून दिलेला आहे. जो व्हर्टिकल पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? राईज म्हणायचं. नेक्स्ट आहे
राईज झालं. ट्रेड, द होरिझॉन्टल पोर्शन ऑफ द स्टेप इज कॉल्ड ॲज ट्रेड. द होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह रायझर इज कॉल्ड ॲज गोईंग ऑर रन. हा जो होरिझॉन्टल पोर्शन आहे त्याला काय म्हणलेलं आहे, ट्रेड म्हणलेला आहे. गोईंग, त्याच्यावर तुम्ही पाय ठेवता, ज्याच्यावर आपण पाय ठेवून वरती चढतो त्याला काय म्हणायचं, ट्रेड म्हणायचं. आणि ज्या ट्रेडला दोन ट्रेड एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी जो व्हर्टिकल पोर्शन असतो त्याला काय म्हणायचं, रायझर म्हणायचं. डायग्राममध्ये व्यवस्थित क्लिअर होतं आहे. ट्रेड इथं आहे, रायझर जो व्हर्टिकल पार्ट आहे तो, आणि होरिझॉन्टल पार्ट जिथे आपण पाय ठेवतो तो जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, ट्रेड म्हणायचं. आणि गोईंग, ज्याच्यावरून आपण पाय ठेवून जातो तो पोर्शन जो आहे त्याला गोईंग म्हणायचं. नेक्स्ट आहे ट्रेड झालं. नोझिंग, इट इज द फ्रंट एज ऑफ द ट्रेड विच इज प्रोजेक्ट्स बियॉन्ड द रायझर. रायझरच्या पुढं थोडासा पोर्शन प्रोजेक्ट झालेला असतो. स्टेअरकेसमध्ये बघा, इथं खाली पण बघा, इथं दिसतंय थोडासा पोर्शन जो आहे ट्रेडचा जो बाहेर आलेला असतो त्याला काय म्हणलेलं आहे, नोझिंग म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे वाइंडर, दे आर टॅपरिंग स्टेप्स यूज्ड फॉर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ स्टिअर. वाइंडर, इथं बघा वाइंडर आहे. डायरेक्शन, स्टेपची डायरेक्शन जिथं चेंज करायची असते तुम्हाला, इथून तुम्ही चालत गेल्यावरती इथून तुम्हाला डायरेक्शन तुमची चेंज करायची, तो जो पोर्शन असतो त्याला काय म्हणलेला आहे, वाइंडर आहे. तर डायग्राममध्ये बघा शो होतं आहे प्रॉपरली. नेक्स्ट वाइंडर झालं. नेक्स्ट आहे रेलिंग. रेलिंग, दिस इज मोल्डेड ब्लॉक ऑफ वूड or some other material provided to afford assistance and secured to person while going on the stair. The height of railing should be nearly 75 mm above the line of nosing. इथं बघा, हा जो पोर्शन आहे रेलिंग, ज्याच्यावरती आपण सपोर्ट करून वरती चढतो स्टेअरकेस, हँडरेल म्हणले ना, तो जो पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं, रेलिंग. कशासाठी, सपोर्ट फॉर पर्सन, पर्सनला सपोर्ट करतो तो स्टेअरकेसवरती चढण्यासाठी. नेक्स्ट आहे बलुस्ट्रेड, द कंपोजिट मेंबर कन्सिस्टिंग ऑफ हँडरेल, बलुस्ट्रेड, नेव्हल पोस्ट इज कॉल्ड ॲज ए बलुस्ट्रेड. द कंपोजिट मेंबर कन्सिस्टिंग ऑफ, त्याच्यामध्ये काय काय येतं, हँडरेल आहे, बलुस्ट्रर्स, नेव्हल पोस्ट. हा जो पूर्ण पार्ट कशामध्ये येतो, नेव्हल पोस्ट, बलुस्ट्रेड आणि हँडरेल, ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणलेलं आहे, बलुस्ट्रेड. हे कंपोनंट पार्ट्स त्याच्यामध्ये येतात. ह्या सगळ्यांना मिळूनच काय म्हणलेलं आहे, बलुस्ट्रेड. ह्या डायग्रामला बलुस्ट्रेड म्हणायचं. नेक्स्ट आहे सॉफिट, इट इज द अंडर सरफेस ऑफ स्टेअर. स्टेअरच्या आतला जो पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, सॉफिट. सॉफिट काय, स्टेअरच्या आतमध्ये जो पार्ट असतो, हे वरून पाहिलं आपण, स्टेअरच्या आत इनर पार्टला काय म्हणायचं, सॉफिट. अंडर सरफेस ऑफ स्टेअर इज नोन ॲज सॉफिट. नेक्स्ट आहे पिच और स्लोप. स्टेअरकेसला जो स्लोप दिलेला असतो ग्राउंडला जो स्लोप असतो, इथं बघा, इथं दिसतंय तुम्हाला, इथं स्ट्रिंग म्हणलेला आहे का, तो काय आहे, स्लोप आहे, इन्क्लाइंड स्लोप. तो जो आहे त्याला काय म्हणायचं, पिच और स्लोप. इट इज द अँगल बिटवीन लाईन ऑफ नोझिंग ऑफ द स्टेअर मेक्स विथ होरिझॉन्टल. होरिझॉन्टलशी केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं, पिच और स्लोप. नेक्स्ट आहे स्ट्रिंग और स्ट्रिंजर. दिस आर द स्लोपिंग मेंबर विच सपोर्ट द स्टेप इन स्टेअर अँड रन अलॉंग द स्लोप ऑफ स्टेअर. स्ट्रिंजर जो आहे हा वेस्ट स्लॅब खालच्या साईडचा स्ट्रिंजर आहे, त्याला तो काय केला असतो, सपोर्ट करतो कशाला, अँगलला, स्लोपला. आणि स्टेअर काय होतात, इन्क्लाइन असतात ना स्टेअर, स्ट्रेट असते तसे व्हर्टिकल नसतात, इन्क्लाइन स्टेअर्स असतात. त्यामधला जो अँगल असतो त्याला पिच म्हणायचं, आणि त्याला जो त्या अँगलला सपोर्ट करतो त्याला काय म्हणायचं, स्ट्रिंग म्हणायचं. रन, इट इज द टोटल लेंथ ऑफ स्टेन इन द होरिझॉन्टल प्लेन इन्क्लुडिंग लँडिंग. रन म्हणजे काय, इथून जिथंपासून तुमच्या स्टेअर स्टार्ट होतात आणि जिथं लँडिंग आहे तिथंपर्यंत जी लेंथ असते त्याला काय म्हणायचं, रन म्हणायचं. नंतर फ्लाईट आहे, ए सिरीज ऑफ स्टेप्स विदाउट प्लॅटफॉर्म or landing or break in the direction is series of step. इथं बघा, ह्या फक्त जिथं पायऱ्या येतात लँडिंग सोडून, इथं जे काय आहे लँडिंग म्हणजे तुमचा जो लँडिंग आहे, इथं स्टॉप आहे तुमच्या स्टेअरचा, इथं स्टॉप आहे, इथंपासून
ह्या फर्स्ट स्टेपपासून ते लास्ट स्टेपपर्यंत जे डिस्टन्स असतं इथंपर्यंतचं, लँडिंगच्या अगोदरच्या स्टेपपर्यंत जे डिस्टन्स असतं, इथं खालचा ट्रेड दिसतो का, तिथंपर्यंत जे डिस्टन्स असतं त्याला काय म्हणायचं, फ्लाईट म्हणायचं. वन फ्लाईट कुठून, फर्स्ट स्टेपपासून ते लँडिंगच्या अगोदरची एक स्टेप असते तिथंपर्यंत जे एरिया येतो तुमचा त्याला काय म्हणायचं, फ्लाईट म्हणायचं. त्याच्यामध्ये लँडिंग इन्क्लुडिंग होत नाही. रनमध्ये आहे बघा लँडिंग इन्क्लूड. लँडिंगमध्ये इथं बघा लँडिंग दिसतंय, हे जे आहे ते लँडिंग आहे आणि फर्स्ट स्टेपपासून ते लास्ट स्टेपपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, फ्लाईट म्हणायचं. वन फ्लाईट आहे. इथंपर्यंत आपण काय पाहिले, टर्म्स यूज्ड इन स्टेअरकेस. स्टेअरकेसमध्ये कोणकोणत्या टर्म्स यूज केल्या जातात इथं तुम्हाला दिसल. ट्रेड आहे, राईज आहे, इथं या छोट्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. गोईंग आहे, राईजमध्ये व्हर्टिकल पार्ट ऑफ द स्टेअर, ट्रेड म्हणजे होरिझॉन्टल पार्ट ऑफ द स्टेप. त्याच्यानंतर पिच जो असतो, अँगल जो असतो तो काय असतो, इथं स्ट्रिंग हे जो खालचा दिसतोय त्याला अँगल म्हणायचं. नंतर ही जे व्हर्टिकल पार्ट दिसतोय तो आहे नेवेल पोस्ट. बॅल्युस्ट्रेड म्हणजे हे जे अँगल्स किंवा रेलिंग्स लावलेले असतात सपोर्टसाठी, पर्सनला वरती चढण्यासाठी जो सपोर्ट साठी पार्ट डिझाईन केलेला असतो त्याला रेलिंग म्हणायचं. त्याच्यानंतर वेस्ट स्लॅब जो आहे तो पायऱ्याच्या खाली जो स्लॅब टाकतात त्याला वेस्ट स्लॅब म्हणायचं. स्टेप जे आहे ते हे सगळ्या स्टेप्स आहेत. होरिझॉन्टल झालं, त्याच्यानंतर रायझर. ट्रेड म्हणजे जिथं आपण पाय ठेवतो तो पार्ट जो आहे तो काय आहे, ट्रेड आहे. त्याच्यानंतर लँडिंग. लँडिंग कशासाठी, तुम्हाला रेस्टसाठी लँडिंग प्रोव्हाइड केलेलं असतं. इथून तिथून जर तुम्ही विदाऊट लँडिंग स्टेप केल्या तर तुम्हाला काय होणार, दम भरणार. त्यासाठी जो पार्ट आपण डिझाईन केलेला असतो लँडिंग फॉर रेस्ट पर्पज, 1-2 मिनटं तुम्ही रेस्ट घेऊ शकता. जास्त वरती चढायचं असेल तर तो लँडिंगचा कशासाठी, रेस्टसाठी यूज होतो. नेक्स्ट जो आहे तो पार्ट आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड स्टेअरकेस. स्टेअरकेसची रिक्वायरमेंट गुड. लोकेशन कुठं असली पाहिजे, त्याच्यानंतर विड्थ, लेंथ, हेडरूम, मटेरियल आणि लँडिंग. त्याच्यानंतर हे बघा रिक्वायरमेंटमध्ये बघूयात. फर्स्ट, लोकेशन. इट शुड बी लोकेटेड सेंटरली टू इझी ॲक्सेसेबल फ्रॉम एव्हरी कॉर्नर्स ऑफ द बिल्डिंग. लाईट अँड प्रॉपर व्हेंटिलेशन शुड बी देअर. कुठं, सेंटरला, बिल्डिंगच्या सेंटरला प्रोव्हाइड करायचा. कोणताही एरिया डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, कोणतीही रूम डिस्टर्ब झालेली नाही पाहिजे, असं लोकेशन त्याचं चूज करायचं. विड्थ ऑफ स्टेअर. द युजली ॲडॅप्टेड ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ स्टेअर विड्थ ऑफ पब्लिक अँड रेसिडेन्शियल इज 1.8 मीटर अँड 90 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. त्याची जी विड्थ असते त्या स्टेअरची किती आहे, 1.8 मीटर एवढी विड्थ दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली. नंतर लेंथ ऑफ फ्लाईट. फ्लाईट म्हणजे काय, ह्या स्टेपपासून ते ह्या स्टेपपर्यंत विदाऊट इन्क्लुडिंग लँडिंग जे ते डिस्टन्स आहे ते बघा. नंबर ऑफ स्टेप्स इन फ्लाईट शुड बी रेस्ट्रिक्टेड अँड मॅक्झिमम 12 अँड मिनिमम 3. किती, एका फ्लाईटमध्ये किती स्टेप्स असल्या पाहिजे, मॅक्झिमम 12 आणि मिनिमम 3. ती म्हणजे काय, एक फ्लाईट झाली. मॅक्झिमम 12 घेऊ शकता तुम्ही. जर 14 स्टेप घेतल्या तर ते तर काय होणार, चढताना तुम्हाला रेस्टची रिक्वायरमेंट असणार आणि तुम्ही मध्ये थांबू शकत नाही, त्यासाठी लँडिंगची गरज असणार. तर मॅक्झिमम किती रेस्ट्रिक्शन आहे, 12 आणि मिनिमम 3. नेक्स्ट आहे हेडरूम. द हेडरूम ऑफ फ्लाईट इमिडिएटली अबाव शुड नॉट बी लेस दॅन 2.14 मीटर. हेडरूमची किती हाईट दिलेली आहे, हेडरूम अबाव शुड नॉट बी लेस दॅन 2.14 मीटरपेक्षा त्याची हाईट जास्त नसली पाहिजे हेडरूमची. हेडरूम म्हणजे काय, जी स्टेअरकेसची रूम असते वरती गेल्यानंतर वरच्या स्लॅबवरती जे एक छोटी रूम दिसते त्याला काय म्हणायचं, हेडरूम म्हणायचं. त्याच्यानंतर मटेरियल. इट शुड बी स्ट्रॉंग, ड्युरेबल अँड स्टीप. स्ट्रॉंग असलं पाहिजे, ड्युरेबल असले पाहिजे. द मटेरियल बाय विच स्टेअर कन्स्ट्रक्टेड शुड पॉझेसेस फायर रेझिस्टिंग क्वालिटीज. त्याच्यामध्ये फायर रेझिस्टिंगची क्वालिटी असली पाहिजे स्टेअरकेसच्या मटेरियलमध्ये. त्याच्यानंतर लँडिंग आहे. लँडिंगमध्ये बघा, लँडिंग. द विड्थ ऑफ लँडिंग शुड नॉट बी लेस दॅन द विड्थ ऑफ स्टेअर. स्टेअरची विड्थ आहे त्याच्यापेक्षा त्या लँडिंगची विड्थ कमी नसली पाहिजे. विड्थ ऑफ लँडिंग शुड नॉट बी लेस दॅन